मनमाड आणि नांदगावात अवकाळी पाऊस, कांदा, हरभरा आणि आंब्याला फटका. जालना जिल्ह्यात वीज कोसळून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. भोकरदन तालुक्यातील कुंभारी आणि सिपोरा इथली घटना. जळगावात गारपिटीच्या माऱ्यानं शेतातली सोन्यासारखी पिकं झाली आडवी. बळीराजा हवालदिल. कशेडी बोगद्यातून विरुद्ध दिशेनं वाहनांची वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता. हिंगोलीच्या औंढा बस स्थानकामध्ये नाल्याचं पाणी. प्रवाशांवरती घाण पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील डीपी रोडवरच्या अतिक्रमणावरती बुलडोझर. अनेक वर्षांनंतर डीपी रोडने घेतला मोकळा श्वास. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरती आज तोडगा निघण्याची शक्यता. राज्य सरकारकडून उपोषण करणाऱ्या संघटनांना चर्चेचं निमंत्रण. मुंबईच्या वातावरणात अचानक बदल. तापमानाचा पारा 37 अंशांवरती पोहोचल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण. ठाण्यातील हजारो झोपडीधारकांना हक्काची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा. झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमधून वगळण्याचे अध्यादेश. कल्याण डोंबिवलीत वर्षभरात धुळीमध्ये प्रचंड वाढ. धुळीचं प्रमाण मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा पालिकेचा अहवाल. पुण्यात फळभाज्यांची आवक कमी असल्यानं दरात वाढ. तर तापमान वाढताच पालेभाज्यांचेही दर वाढले. पुण्यात लसणाच्या दरात निम्म्यानं घट. 15 दिवसांपूर्वी 400 रुपये किलोनं मिळणारा लसूण आता 200 ते 250 रुपये किलोवर. उकाडा वाढल्यानं लिंबाला मोठी मागणी. किरकोळ बाजारात 1 लिंबू 5 रुपयांना तर घाऊक बाजारात लिंबाला 250 ते 450 रुपये प्रति शेकडा भाव. मेट्रो 5 साठी गाड्यांची खरेदी प्रक्रिया सुरू. MMRDA करणार 2640 कोटींचा खर्च. – 28 फेब्रुवारीपासून सायंद रेल्वे पुलाचं पाडकाम. ऐन परीक्षेच्या हंगामात पाडकाम न करण्याची मागणी. महारेराच्या कारवाईलाही विकासक घाबरेनात. कारवाईच्या नोटिशीला 557 विकासकांकडून कोणताही प्रतिसाद नाही. पंतप्रधान मोदी 27 आणि 28 फेब्रुवारीला महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांच्या दौऱ्यावर. विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन. राज्य शासनानं ईडीला सहाय्य करावं. सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला सल्ला.